हॅलो ऑल, वेलकम टू आवर चॅनल. अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. तर आज आपण बघणार आहोत तुमचा व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट मायक्रो कंट्रोलर आणि ॲप्लिकेशन्स. ओके, तर डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सच्या रिलेटेड हा सब्जेक्ट असतो तुमचा. ओके, यामध्ये तुम्हाला मोस्टली डिजिटल सर्किटवरती काम करायचं आहे आणि पूर्ण जो सब्जेक्ट असणार आहे तुमचा तो कशावरती डिपेंड असणार आहे, तुमच्या या 40 पिन आय सीवरती. ओके, एक्झॅक्टली आपण या सब्जेक्टमध्ये बघणार आहोत की मायक्रो कंट्रोलर काय आहे, त्याचं फंक्शन कसं असतं, त्याचे आय सी काय आहे. ओके, आणि त्याचे ॲप्लिकेशन्स. ओके, त्याचबरोबर आपण काही कन्सेप्ट शिकणार आहोत मायक्रो कंट्रोलरच्या रिलेटेड. त्यानंतर तुमचे असेंब्ली लँग्वेज प्रोग्रामिंग आपण यामध्ये बघणार आहोत. ओके, तर क्विकली रिवाइज करूया. सब्जेक्ट नेम आहे मायक्रो कंट्रोलर अँड ॲप्लिकेशन्स. ओके, कोर्स कोड आहे 314328. ओके, ॲप्लिकेबल टू खूप साऱ्या ब्रँडसाठी आहे. तुम्ही इकडे बघू शकता. बेसिकली ऑल द इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिलेटेड ब्रँच आहेत ह्या. ओके, 4th सेमिस्टर, सब्जेक्ट टायटल आणि कोर्स कोड. ओके, तर एक्झॅक्टली मायक्रो कंट्रोलर काय आहे, तर एक डिजिटल सर्किट आहे. इन्स्टेड ऑफ सर्किट कॉम्बिनेशन्स ऑफ सर्किट आहेत. तुम्ही डिजिटल सर्किट बघितले असतील, शिफ्ट रजिस्टर, टायमर, काउंटर, फ्लिप फ्लॉप बघितलेत, लॉजिक गेट्स बघितलेत. तर ते सर्व काय असतात, या आय सी मध्ये इनबिल्ट केलेले असतात. ओके, तुमचे जे खूप सारे डिजिटल सर्किट्स आहेत ते एका आय सी मध्ये कंबाईन केले असतात आणि त्याचे मिळून एक कंट्रोलर आय सी तयार होते. कंट्रोलर म्हणजे काय, की काही तुमचे फंक्शन्स कंट्रोल करते किंवा काही तुमचे ऑपरेशन्स तुम्ही त्या थ्रू प्रोग्राम करू शकता. ओके, तर दिस इज युअर 14 पिन आय सी. तर 8051 काय आहे, हा बेसिकली आय सीचा नंबर आहे. ओके, ज्यावेळेस पण तुम्ही एखादी आय सी तुम्हाला डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये असते, प्रत्येक आय सीला काही नंबर अलोकेट केला जातो जे मॅन्युफॅक्चरर असतात. ओके, तर तसा हा 8051 काय आहे, तुमच्या आय सीचा नंबर आहे आणि आय सीचं नाव काय आहे, मायक्रो कंट्रोलर. ओके, मायक्रो कंट्रोलर. तर आता आपण बघणार आहोत एक्झॅक्टली मायक्रो कंट्रोलर आहे काय, त्याचा सिलेबस काय आहे. ओके, तर फर्स्ट जो तुमचा युनिट आहे, ओके, फर्स्ट युनिटमध्ये तुम्ही काय शिकणार आहात, एक्झॅक्टली मायक्रो कंट्रोलर काय आहे आणि त्याचा ओव्हरव्ह्यू. ओके, त्यानंतर 8051चं आर्किटेक्चर. ओके, तर बघा मायक्रो कंट्रोलर हा एक बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, एक डिजिटल सर्किट आहे, खूप सारे सर्किट एका आय सी मध्ये कंबाईन करून तुम्ही काय तयार करता, मायक्रो कंट्रोलर. ओके, 8051 काय आहे, तर वेगवेगळे टाईपचे मायक्रो कंट्रोलर असतील, जसे 8051, 8051 हा तुमचा एक मायक्रो कंट्रोलर झाला. जसं तुम्हाला माहिती आहे ऑर्डिनो मध्ये आपण 80 सिरीजचे मायक्रो कंट्रोलर वापरतो. तर त्यामध्ये तुमचा सिलेबस आपण बघूया क्विकली. फर्स्ट तुमचा आहे फीचर्स अँड सिलेक्शन फॅक्टर्स फॉर मायक्रो कंट्रोलर. ओके, त्यानंतर ब्लॉक डायग्राम ऑफ 8051 मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर सीपीयू काय असतं, इनपुट डिव्हाइस काय असतात, आउटपुट डिव्हाइस काय असतात, मेमरी आणि बसेस. ओके, ज्यावेळेस तुम्ही एक कंट्रोलर बेस्ड प्रोजेक्ट तयार करता त्यावेळेस तुम्हाला काही डिव्हाइसेस कनेक्ट करावे लागतात. ओके, त्यामध्ये तुमचं इनपुट डिव्हाइसेस असतात, आउटपुट डिव्हाइसेस असतात, काही मेमरी लागते तुम्हाला, काही बसेस लागतात इंटरफेस करण्यासाठी. ओके, तर हे सगळं आपण बघणार आहोत. त्यानंतर कंट्रोलरचे आर्किटेक्चर असतात बघा. कंट्रोलरचे वेगवेगळे आर्किटेक्चर असतात, त्यापैकी दोन आपल्याला शिकायचे आहेत. एक आहे हार्वर्ड आर्किटेक्चर, दुसरा आहे वॅन न्यूमन. ओके, आणि अजून एक कन्सेप्ट ऑफ पाईपलाइनिंग आपल्याला शिकायचं आहे की एक्झॅक्टली पाईपलाइनिंग काय असते. त्यानंतर बघा अजून तुम्हाला शिकायचं आहे 8051 मायक्रो कंट्रोलरचं आर्किटेक्चर. ओके, त्यानंतर पिन कॉन्फिगरेशन, या आय सीला ज्या 40 पिन्स आहेत, ओके, त्या प्रत्येक पिनचं फंक्शन तुम्हाला बघायचं आहे, त्याचं यूज कशासाठी असणार आहे, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके, कोणती पिन कुठे कनेक्ट करायची. ओके, त्यानंतर काही डेरिव्हेटिव्हज आहेत 8051 चे. डेरिव्हेटिव्हज म्हणजे एक बेस व्हर्जन तुम्ही तयार केलं तर त्यानंतर काय करता आपण, त्याची काही ॲडव्हान्स व्हर्जन तयार करत जातो. त्यामध्ये आहे 8951, 8031 आणि 8751. तर या तिघांचं कंपॅरिझन आपण करणार आहोत की एक्झॅक्टली त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया की फीचर्स काय 8051 मायक्रो कंट्रोलरचे. ओके, बघा जनरली तुम्ही कोणत्याही जर एखादी आय सी सिलेक्ट करत असाल तर तुम्हाला फर्स्ट त्याचे प्रॉपर्टीज माहित पाहिजे किंवा त्याचे फीचर्स माहित पाहिजे. ओके, तर 8051 चे फीचर्स आपण इकडे बघणार आहोत. जसं तुम्ही मोबाईल घेता, मोबाईलमध्ये तुम्ही फीचर्स काय चेक करता, बॅटरी किती आहे, कॅमेरा किती आहे, त्यानंतर 3G 4G 5G सपोर्ट करतो का. ओके, त्यानंतर रॅम किती आहे, रॉम किती आहे तुमच्या मोबाईलला, फ्लॅश लाईट आहे का, किती कॅमेरे आहेत, फ्रंटला किती कॅमेरा आहे, बॅकचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे. ओके, हे सगळे झाले तुमच्या मोबाईलचे फीचर्स. सेम आता आपण बघणार आहोत की आपल्याकडे जे मायक्रो कंट्रोलर आय सी आहे 8051, या आय सीचे फीचर्स काय आहेत. तर फर्स्ट फीचर आहे की 8 बीट डेटा बस आणि 8 बीट ALU. ओके,
8 बीटची काय आहे त्याच्यामध्ये डेटा बस आहे. जनरली 2 टाईपच्या बस असतात, एक असते डेटा बस, एक असते ॲड्रेस बस. तर बस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, 8 बीट डेटा बस, 8 बीट ALU. ALU म्हणजे तुमचा अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. कंट्रोलरमध्ये जे पण इम्पॉर्टंट ऑपरेशन्स असतील, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, सबमिशन, ओके, ते सगळे कुठे परफॉर्म होतात तुमच्या ALU मध्ये. ओके, तर 8051 ला 8 बीट डेटा बस आणि 8 बीट ALU आहे. 8 बीट ALU तुमचं जे सध्याचं लेटेस्ट कम्प्युटर असतं 64 बीटचा प्रोसेसर असतो, हे लेटेस्ट वन आहे 64 बीटचा. ओके, किंवा काही मायक्रो कंट्रोलर 16 बीटचे असतात, काही 32 बीटचे असतात, काही 64 बीटचे पण असतात. पण हा तुमचा बेसिक मायक्रो कंट्रोलर आहे. त्यानंतर ॲड्रेस बस काय आहे, तर 16 बीटची ॲड्रेस बस आहे बघा. 8 बीट डेटा बस आहे, 16 बीट ॲड्रेस बस आहे. ॲड्रेस बस म्हणजे काय, तुम्ही अप टू 64 KB ऑफ रॅम आणि रॉम त्याला कनेक्ट करू शकता. हे पण आपण मेमरी इंटरफेसिंग मध्ये बघणार आहोत. त्यानंतर प्रत्येक मायक्रो कंट्रोलरला 2 टाईपच्या मेमरी असतात, डेटा मेमरी, दुसरी असती प्रोग्राम मेमरी. ओके, तर याच्यामध्ये काय आहे की ऑन चिप रॅम आहे, किती आहे, 128 बाईटची, 128 बाईट. ओके, त्यानंतर ऑन चिप रॉम आहे, रॉम किती आहे, 4 KB ची. तर इकडे बघा तुमची रॅम किती आहे, 128 बाईट. ओके, बाईटच्या नंतर कोणतं युनिट असतं, हे झालं तुमचं बाईट. याच्यानंतर असतं किलोबाईट, नंतर असतं मेगाबाईट आणि त्यानंतर असतं गिगाबाईट. आत्ता जे आपण मोबाईल यूज करतो, ओके, तुमचे जे अँड्रॉइड मोबाईल असतात त्याला कमीत कमी किती मेमरी असती, आत्ताचा जो मार्केट ट्रेंड आहे, आता कमीत कमी 6 GB ची रॅम तुम्हाला लागते. ओके, तर तुम्ही अंदाजा लावू शकता की हा जो मायक्रो कंट्रोलर आहे हा आजच्या मोबाईल पासून किती ओल्डर आहे, किंवा ॲज कम्पेअर टू मोबाईल तो किती कमी प्रोसेस करतोय. ओके, इकडे फक्त तुम्हाला किती 128 बाईटची रॅम आहे. ॲज कम्पेअर टू नाव आपल्या मोबाईलला 6 GB रॅम असते आणि लॅपटॉपला 64 GB पर्यंत रॅम आहे. 4 8 बीट बायडायरेक्शनल इनपुट आउटपुट पोर्ट्स आहेत बघा. 8 बीटचे 4 बायडायरेक्शनल. बायडायरेक्शनल म्हणजे जे इनपुट किंवा आउटपुट दोन्ही म्हणून यूज करू शकतात, म्हणून त्याला काय म्हणतात, बायडायरेक्शनल 8 बीट पोर्ट आहेत. ओके, 4 8 बीट म्हणजे तुम्हाला जर विचारलं की टोटल नंबर ऑफ पोर्ट्स किती आहेत, तर 4 × 8, सो टोटल 32 पिन्स आहेत त्याच्या, ज्या तुम्ही इनपुट आउटपुट म्हणून कॉन्फिगर करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये काय आहे की प्रोग्रामेबल सिरियल पोर्ट्स आहेत. कोणतं पोर्ट आहे, UART. UARTचा एक प्रोग्रामेबल पोर्ट आहे. प्रत्येक कंट्रोलरला तुम्हाला काय करावं लागतं, काही प्रोग्रामिंग द्यावं लागतात, त्यासाठी तुम्हाला काही कम्युनिकेशन इंटरफेस लागतात. ओके, तर यामध्ये जो कम्युनिकेशन इंटरफेस आहे तो आहे तुमचा UART, युनिव्हर्सल असिंक्रोनस रिसिव्हर ट्रान्समीटर. ओके, त्यानंतर 2 16 बीटचे टायमर्स आहेत बघा याच्यामध्ये, 2 मल्टी मोड टायमर्स. ओके, त्यानंतर 5 इंटरप्ट सोर्स आहेत. तुम्हाला इंटरप्ट डिटेलमध्ये बघायचे आहेत, इंटरप्ट काय असतं. ओके, त्यानंतर त्याच्यात प्रायोरिटी काय असते. ओके, त्यानंतर मास्केबल इंटरप्ट काय असतात, अनमास्केबल इंटरप्ट काय असतात. ओके, हे आपण बघणार आहोत डिटेलमध्ये. सध्या तुम्ही लक्षात ठेवा की 8051 मध्ये 5 इंटरप्ट आहेत. ओके, त्यानंतर याच्यामध्ये पॉवर सेव्हिंग मोड आहे, हे पण आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. एक्झॅक्टली पॉवर सेव्हिंग मोड काय असतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत पॉवर सेव्हिंग मोडचे. ओके, त्यानंतर 2 लेवल इंटरप्ट प्रायोरिटी. ओके, त्यानंतर आपण इकडे बघितलं की 5 इंटरप्ट आहे, प्लस ते इंटरप्ट आपण काय करू शकतो, 2 लेवलला प्रायोरिटाईज करू शकतो. प्रायोरिटी म्हणजे आपण ठरू शकतो की कोणतं इंटरप्ट हाय प्रायोरिटी द्यायची, कोणत्याला लो प्रायोरिटी द्यायची. ओके, आधी इंटरप्टचा कन्सेप्ट जेव्हा तुम्हाला समजेल त्यावेळेस तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली 2 लेवल प्रायोरिटी म्हणजे आहे काय. ओके, त्यानंतर असे खूप सारे फीचर्स आहेत इकडे. तुम्हाला 5 ते 6 फीचर्स लक्षात ठेवायचे तुमच्या एक्झामसाठी. 4 मार्कला जर विचारलं तर मिनिमम 6 फीचर्स तुम्ही लिहू शकता. 8 बीट डेटा बस, 8 बीट ALU, त्यानंतर 16 बीट ॲड्रेस बस, 64 KB ऑफ रॅम अँड रॉम, त्यानंतर ऑन चिप रॅम किती आहे, 120 बाईट, नंतर ऑन चिप रॉम किती आहे, 4 KB, त्यानंतर 4 8 बीट बायडायरेक्शनल इनपुट आउटपुट पोर्ट्स आहेत. त्यानंतर प्रोग्रामेबल सिरियल पोर्ट. ओके, कोणता प्रोग्रामेबल सिरियल पोर्ट आहे, प्रोग्रामेबल सिरियल पोर्ट, कोणता, UART. त्यानंतर 2 मल्टी मोड 16 बीट टायमर्स आहेत आणि 5 इंटरप्ट सोर्स आहेत, आणि ते आपण काय करू शकतो, 2 लेवलची इंटरप्ट प्रायोरिटी आहे त्याच्यामध्ये, प्लस पॉवर सेव्हिंग मोड आहे. तर हे झाले तुमच्या 8051 चे फीचर्स. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया सिलेक्शन फॅक्टर्स फॉर मायक्रो कंट्रोलर्स. ओके, आपण काय बघणार आहोत आता, सिलेक्शन फॅक्टर्स फॉर मायक्रो कंट्रोलर्स. ओके, बघा
तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताय, त्या प्रोजेक्टमध्ये तुमच्याकडे इनपुट सिग्नल किती आहेत, आउटपुट सिग्नल किती आहे, तुम्ही एखाद्या सेन्सरकडून काही डेटा घेणार आहात, तर तुम्हाला कळालं पाहिजे की माझं जे इंटायर प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मला 4 इनपुट डिव्हाइस इंटरफेस करायचे आहेत, मला एक डिस्प्ले इंटरफेस करायचा आहे, माझ्याकडे काही एडीसी इनपुट असणार आहेत. ओके, तर यावरून तुम्ही कशाचं सिलेक्शन करता, मायक्रो कंट्रोलरचं. ओके, उद्या जर तुम्हाला एखादा प्रोजेक्ट बनवायचा असेल तर तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्हाला तुमच्या मायक्रो कंट्रोलरमध्ये काय काय फीचर्स पाहिजे. ओके, तर काही गोष्टी तुम्हाला चेक कराव्या लागतात बिफोर सिलेक्टिंग मायक्रो कंट्रोलर. बघा, आपण काय बघतोय, सिलेक्शन फॅक्टर्स फॉर मायक्रो कंट्रोलर. ओके, तर प्रत्येक मायक्रो कंट्रोलरला वर्किंगसाठी एक फिक्स पॉवर सप्लाय लागतो. ओके, तर तुम्हाला बघायचं की तुमचा मायक्रो कंट्रोलर कोणत्या पॉवर सप्लायवर चालतोय. जनरली 5 व्होल्ट किंवा 3.3 व्होल्टवर असतं. काही मायक्रो कंट्रोलर 1.8 व्होल्टवर पण चालतात. नेक्स्ट जनरेशनचे जे मायक्रो कंट्रोलर आहे ते तुमचे 0.8 व्होल्ट पर्यंत वर्क करतात. ओके, तर ज्यावेळेस तुम्ही एखादा प्रोजेक्ट बनवता, तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की तुमच्याकडे किती व्होल्टचा सप्लाय आहे. जर 5 व्होल्टचा असेल तर तुम्ही असा मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करणार जो 5 व्होल्टवरती चालेल. 3.3 व्होल्ट जर सप्लाय असेल तर 3.3 वरती चालेल. किंवा तुम्ही मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर तुमचा पॉवर सप्लाय ऍडजस्ट करू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं की पॅकेज साईज काय आहे. ओके, तुम्ही जर एखादी कंट्रोलर सिलेक्ट करत असाल तर त्याचे वेगवेगळे पॅकेज असतात. बघा, जसं आपण फर्स्ट मध्ये जे बघितलं, हा तुमचा DIP पॅकेज आहे. ओके, हा काय आहे, DIP म्हणजेच काय, ड्युएल इन लाईन पॅकेज. ओके, तर हा तुम्ही इझिली सोल्डर डिसोल्डर करू शकता. अदर पॅकेज असतं SMT पॅकेज, ज्याच्यामध्ये खूप स्मॉल पिन असतात. ओके, अशा ज्या तुम्हाला सोल्डर करणं पॉसिबल नाही हँडने, त्यावेळेस त्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे ते यूज होतात. तर तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या कंट्रोलरचं पॅकेज कोणतं असणार आहे. ओके, साईज, फॉर्म फॅक्टर ऑफ मायक्रो कंट्रोलर अँड रेंजिंग फ्रॉम QFP म्हणजे कॉड फ्लॅट पॅकेज, TSSOP, SOIC, SSOP आणि रेग्युलर DIP पॅकेज. आपण जे ICचं इमेज बघितलं ते कोणतं आहे तुमचं, रेग्युलर DIP. तर हे काय आहेत, ICचे पॅकेज आहेत, म्हणजेच त्याचं फिजिकल स्ट्रक्चर कसं असणार आहे. त्यानंतर बघा, तुमच्या मायक्रो कंट्रोलरमध्ये कोणतं आर्किटेक्चर यूज केलंय, त्यामध्ये वॅन न्यूमॅन आर्किटेक्चर आहे की हॉवर्ड आर्किटेक्चर आहे. ओके, हे पण आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. वॅन न्यूमॅन आर्किटेक्चर काय असतं किंवा हॉवर्ड काय असतं आणि दोघांमध्ये डिफरन्स काय असतो. ओके, तर बेस्ड ऑन युअर ऍप्लिकेशन तुम्हाला बघायचं आहे की मायक्रो कंट्रोलरमध्ये कोणतं ऍप्लिकेशन लागतं. त्यानंतर बीट साईज ऑफ मायक्रो कंट्रोलर. ओके, आपण बघितलं की आपला 8051 किती बीटचा आहे, 8 बीटचा प्रोसेसर, 8 बीटचा कंट्रोलर आहे. ओके, तर तुम्हाला जर अजून जास्त प्रोसेसिंगची गरज असेल तर तुम्ही काय करू शकता, 16 बीट कंट्रोलर यूज करू शकता किंवा 32 बीट किंवा 64 बीट पण यूज करू शकता. जसं तुमचे नंबर ऑफ बीट्स वाढते तसे तुमचे कंट्रोलरची काय वाढते, प्राइस पण वाढते आणि त्याचे नंबर ऑफ पिन्स पण इन्क्रीज होतात. ओके, प्लस कॉम्प्लेक्सिटी वाढती. तर राईट ऍप्लिकेशनला राईट बीटचा मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करणं हे आपलं प्रायमरी काम आहे. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन आहेत, ओके, त्या इन्स्ट्रक्शनची साईज ऑफ वर्ड काय हे पण तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर मेमरी कॅपॅसिटी बघायची, रॅम किती असते, रॉम किती असते कंट्रोलरमध्ये. ओके, त्यानंतर इंटरफेसेस फॉर कम्युनिकेशन. जेव्हा तुम्हाला एक कंट्रोलर दुसऱ्या कंट्रोलर सोबत कम्युनिकेट करायचं असेल किंवा त्याला प्रोग्राम करायचा असेल तर तुम्हाला काही इंटरफेसेस लागतात, त्याला म्हणतात कम्युनिकेशन इंटरफेसेस. ओके, तर या कम्युनिकेशन इंटरफेसेसमध्ये काही स्टँडर्ड टाइप्स आहेत. बघा, UART आहे, त्याच्यामध्ये SPI आहे, I2C आहे आणि PWM इंटरफेस. तर आपल्या 8051 मध्ये आपण कोणतं यूज करतोय, UART. हे जे फॅक्टर्स आहेत हे जनरल फॅक्टर्स आहेत. ओके, दिस इज नॉट रिलेटेड टू युअर 8051. ओके, हे आपण इथे काय डिस्कस करतोय की जर मला कंट्रोलर सिलेक्ट करायचं असेल तर मी कोणते पॅरामीटर चेक करेल किंवा कोणते फॅक्टर्स मी चेक करेल. ओके, दिस इज नॉट रिलेटेड टू युअर 8051. 8051 चे फीचर्स आपण इकडे बघितले. हे सगळे पॉइंट्स कशाचे रिलेटेड आहे, तुमच्या 8051 च्या रिलेटेड. ओके, आणि या स्लाइड मध्ये जे आपण बघतोय हे काय आहे, तुमचे मायक्रो कंट्रोलर सिलेक्ट करण्याचे जनरलाइज फॅक्टर. ओके, काही पेरिफेरल्स असतात. बघा, काही मायक्रो कंट्रोलर मध्ये तुम्हाला इनबिल्ट ADC, DAC, नंबर ऑफ GPIO पिन, UART, SPI, I2C हे सगळं इनबिल्ट मिळतं. कॅन मिळतं, इथरनेट, USB, वायफाय, ब्लूटूथ. ओके, बट हे सगळ्याच कंट्रोलर मध्ये असेल असं नाहीये. बघा, बेसिकली आता जे नवीन कंट्रोलर येतात त्यामध्ये सर्वच असतं, इव्हन युअर ब्लूटूथ, वायफाय, इथरनेट, SPI, UART हे सगळं तुम्हाला एका कंट्रोलर मध्ये मिळतं. ओके, बट त्या केसमध्ये काय होतं, कंपोनंटची प्राइस
खूप जास्त होत जाते. ओके, त्यामुळे जर तुम्ही वायफाय यूज करत नसेल किंवा एखाद्या कंट्रोलरचं ब्लूटूथ यूज करत नसेल तर त्यावेळेस तुम्हाला असा कंट्रोलर सिलेक्ट करावा लागेल ज्यामध्ये वायफाय ब्लूटूथ नाहीये, कारण तुम्हाला ते गरजच नाहीये. तर त्यामध्ये काय तयार होते, ऍडिशनल कॉस्ट तयार होती. त्यानंतर नंबर ऑफ आयओ पिन्स अवेलेबल. ओके, जेव्हा पण तुम्हाला कंट्रोलर सोबत काही सेन्सर इंटरफेस करायचे असेल, काही एलईडी इंटरफेस करायचा असेल किंवा स्विच असेल, काही नंबर ऑफ इनपुट्स असतील किंवा आउटपुट डिस्प्ले करायचं असेल, ओके, त्यावेळेस तुम्हाला काय लागतं, कंट्रोलर मधल्या काही जीपीआयओ पिन लागतात, त्याला म्हणतात जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्स. ओके, तर तुम्हाला ते चेक करावं लागेल की तुम्ही किती पिन यूज करणार आहात आणि तुमच्या कंट्रोलरला किती पिन अवेलेबल आहे. त्यानंतर मेमरी रिक्वायरमेंट, तुम्हाला रॅम किती पाहिजे, रॉम किती पाहिजे, अगेन फ्लॅश मेमरी, इप्रॉम टाईप पण तुम्ही डिसाईड करू शकता की काही कंट्रोलरमध्ये फ्लॅश मेमरी असते, काही मध्ये इप्रॉम असते, काही मध्ये ईपी रॉम असते. ओके, पॉवर कंझ्युम्शन. ओके, पॉवर कंझ्युम्शन तुम्हाला बघावं लागतं की एक कंट्रोलर जर तुम्ही कंटिन्युअस ऑन ठेवला तर तो किती पॉवर कंझ्युम करेल, राईट. जसं तुम्ही जर तुमची वॉच असेल, सपोज हँड वॉच मध्ये जर तुम्ही एखादा कंट्रोलर यूज केला आणि त्याला खूप जास्त पॉवर लागत असेल तर काय होईल, तुमची बॅटरी लगेच ड्रेन होईल. म्हणजेच काय होईल की तुमचा जो एकदा चार्ज केल्यानंतर जो स्टँड बाय टाइम आहे तो जास्त काळ राहणार नाही, की तुम्हाला फ्रिक्वेंटली चार्ज करावं लागेल. त्यामुळे कंट्रोलर सिलेक्ट करताना तुम्हाला बघणं आहे की त्याचे पॉवर कंझम्पशन किती आहे. ओके, हायर पॉवर कंझम्पशन असेल तर बॅटरी ऑपरेटेड डिव्हाइस मध्ये तुम्ही तो यूज करणार नाही, अवॉइड करणार, राईट. आता बघूया ब्लॉक डायग्राम ऑफ मायक्रो कंट्रोलर. ओके, जर मी एखाद्या मायक्रो कंट्रोलरची आयसी घेतली तर त्यामध्ये जनरली कोणते ब्लॉक्स मला बघायला मिळतील. ओके, आपण डिटेलमध्ये ब्लॉक डायग्राम बघणार आहोत. हे फक्त तुमचं ओव्हरव्ह्यू आहे की एका मायक्रो कंट्रोलरमध्ये कोणकोणते ब्लॉक आपल्याला बघायला मिळतात. ओके, तर याच्यामध्ये फर्स्ट असतो तुमचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, सीपीयू. याच्यातला तुमचा मेन ब्लॉक असतो एएलयू. एएलयू म्हणजे तुमचा अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट. ओके, त्यानंतर रॅम. रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर रॉम म्हणजेच युअर रीड ओनली मेमरी. त्यानंतर इनपुट आउटपुट पोर्ट म्हणजेच जीपीआयओ पिन किती आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर टायमर्स अँड काउंटर्स. ओके, टायमर्स किती आहे, काउंटर्स किती आहेत. त्यानंतर इंटरप्ट कंट्रोल आहे का, इंटरप्ट सिग्नल किती आहेत. ओके, तर आपल्या 8051 मध्ये काय आहे, 5 इंटरप्ट्स आहेत. त्यानंतर एडीसी आहे का इनबिल्ट, ओके, किंवा डीएसी. आता हे एडीसी डीएसी सगळ्याच मायक्रो कंट्रोलर मध्ये असेल असं नाहीये, यातले काही जे ब्लॉक असतात ते ऑप्शनल असतात, पण जनरलाइज आपण बघतोय की या इतके ब्लॉक एका कंट्रोलर मध्ये असू शकतात. त्यानंतर सिरियल इंटरफेस पोर्ट, जसं आपल्या 8051 मध्ये काय आहे, यूएआरटी. त्यानंतर ऑसिलेटरी सर्किट, हे कंपल्सरी आहे, हे तुम्हाला प्रत्येक मायक्रो कंट्रोलर मध्ये बघायला मिळेल, त्याच्याशिवाय मायक्रो कंट्रोलर वर्क होत नाही. काय, ऑसिलेटरी सर्किट. पिन डायग्राम मध्ये आपण बघणार आहोत, एक्सटीएल आपल्याकडे 2 पिन आहेत, त्याच्याशी आपल्याला एक्सटर्नल ऑसिलेटर किंवा एक्सटर्नल क्रिस्टल कनेक्ट करावं लागतं, ते आपण बघणार आहोत की कसं वर्क होतं म्हणून. जेव्हा तुम्ही एखादं अॅनालॉग सर्किट आपण बघितले, वेगवेगळे अॅनालॉग सर्किटमध्ये आपले 2 टाईपचे सिग्नल असतात. एक असतं तुमचं प्लस मायनस. ओके, हा तुमचा बॅटरीला कनेक्ट केलेला आहे. ओके, याच्या व्यतिरिक्त काही असतंय का, नाही. ओके, आपण मोस्टली काय करतो, अॅनालॉग सर्किटमध्ये आपल्याकडे 2 सिग्नल्स असतात. बट डिजिटलमध्ये काय असतं की ज्यावेळेस तुम्हाला एखादी मेमरी इंटरफेस करायची आहे सीपीयू सोबत, त्यावेळेस तुम्ही नंबर ऑफ सिग्नल्स तुम्हाला लागतात. ओके, सपोज माझ्याकडे एक सीपीयू आहे इकडे. ओके, हा माझा एक सीपीयू आहे, इकडे माझी एक मेमरी आहे. ओके, सपोज ही माझी रॅम आहे. त्याच्यासाठी काय कोणते सिग्नल लागतात आपल्याला, रॅम मध्ये तुमचं असतं डेटा सिग्नल. ओके, त्यानंतर ॲड्रेस बसेस असतात, त्यानंतर याच्यात काही ॲड्रेस लाईन्स असतात, सपोज डेटा लाईन्स, ॲड्रेस लाईन्स. काही लाईन्स असतात ज्यामधून तुम्हाला रॅमला कंट्रोल सिग्नल द्यावे लागतात. ओके, असतात कंट्रोल लाईन्स. बट इकडे काय असतं की जर तुमचा 8 बिटचा सीपीयू असेल, ओके, तर तुमच्या 8 लाईन्स असतात डेटा बसच्या. त्यानंतर ॲड्रेस डिपेंड ऑन युअर मेमरी साईज, सपोज 16 लाईन्स आहेत. ओके, तर तुम्हाला सीपीयू पासून रॅम पर्यंत जे कनेक्शन असतील ते किती असतील, तुमचे नंबर ऑफ कनेक्शन्स असतील. ओके, त्यावेळेस ते सगळं मॅनेज करणं खूप डिफिकल्ट होईल, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, बस. म्हणजेच काय की तुम्ही तुमचे जे कनेक्शन्स आहेत, ओके, नंबर ऑफ कनेक्शन्स आहेत किंवा ग्रुप ऑफ वायर्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण, बस. ओके, तर ही झाली माझी, काय केलं, तुमचे जे टोटल 16 जे लाईन्स आहेत, सॉरी 8 ज्या लाईन आहेत डेटाच्या, त्या फक्त एका कनेक्शनना मी इकडे कनेक्ट केल्या. ओके, याला मी काय म्हणतो, बस.
ओके. तर यामध्ये डेटा लाईन्स आहेत म्हणून डेटा बस. ओके. त्यानंतर पुन्हा ॲड्रेससाठी मी काय करणार, ज्या माझ्या 16 लाईन्स आहेत ॲड्रेसच्या त्या मी एका कनेक्शनद्वारे असं दाखवणार. ओके. याच्यामध्ये टाईप्स असतात पुन्हा डिफरंट काइंड ऑफ बसेस. ओके. तर बस म्हणजे काय, ग्रुप ऑफ वायर. जसं आपण डिजिटल सिग्नलमध्ये, डिजिटल सर्किटमध्ये काय असतात, नंबर ऑफ वायर्स आपल्याला इंटरफेस करावे लागतात. ओके. तर बस म्हणजे काय, ग्रुप ऑफ वायर और कलेक्शन ऑफ वायर. आणि यूज टू, कशासाठी यूज करतात, टू ट्रान्सफर सेम काइंड ऑफ सिग्नल इन पॅरलल. ओके. सिरियल ट्रान्समिट म्हणजे काय, तुम्हाला जर एक सिग्नल दुसऱ्या ठिकाणी पाठवायचं असेल सिरियली तर तुम्ही काय करता, सिंगल वायर यूज करता. ओके. बट तुमच्याकडे जर 8 डिफरंट सिग्नल असतील, ओके, हे जर तुम्हाला पॅरलली सेंड करायचे असेल तर तुम्हाला काय लागतात, नंबर ऑफ ट्रान्समिटिंग लाईन लागतात. ओके. दिस इज युअर पॅरलल कम्युनिकेशन, म्हणजे एकाच वेळेस नंबर ऑफ बीट्स ट्रान्सफर करणं. ओके. सिरियल म्हणजे काय, एका टाइमला एक बीट ट्रान्सफर करणं, हे झालं तुमचं सिरियल आणि पॅरलल कम्युनिकेशन. तर बस कशामध्ये वापरतात, ज्यावेळेस तुम्हाला सिग्नल पॅरलली सेंड करायचे असतात त्यावेळेस. ओके. बट आता आपण बघणार आहोत की कंट्रोलरमध्ये एक्झॅक्टली बसचं फंक्शन काय. ओके. तर कंट्रोलरच्या पर्स्पेक्टिव्ह जर आपण बघितलं तर बस काय आहे, हे काय तुमचं अगेन फिजिकल कनेक्शन आहे. फिजिकल म्हणजे जे तुम्हाला डोळ्याने दिसतं किंवा जे ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट आहे. ओके. फिजिकल कनेक्शन बिटवीन युअर CPU अँड पेरिफेरल्स. ओके. म्हणजेच बस कुठं वापरतो आपण, तुम्हाला जर CPU पासून काही पेरिफेरल्स कनेक्ट करायचे असेल तुमच्या CPU ला तर तुम्ही कशाचा यूज करता, बसचा. बस म्हणजेच काय, तुमचं ग्रुप ऑफ वायर किंवा कलेक्शन ऑफ वायर. तर आपल्याकडे जनरली 3 टाईपच्या बसेस असतात बघा, टाइप्स ऑफ बस. ओके. तर फर्स्ट असते तुमची ॲड्रेस बस. ओके. त्यानंतर डेटा बस आणि तिसरी असते कंट्रोल बस. नंतर डेटा बस वापरतात डेटा लाईन कनेक्ट करण्यासाठी आणि कंट्रोल बस वापरतात कंट्रोल सिग्नलसाठी. तर हे आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तुम्हाला बेसिक अंडरस्टँडिंग माहित असेल की ॲड्रेस बस काय असते, ॲड्रेस लाईन्स काय असतात, डेटा लाईन्स काय असतात. ओके. ओके. तर आता आपण तुमच्या सिलेबसचा पॉईंट बघणार आहोत, कंपॅरिझन ऑफ मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर. ओके. नंबर ऑफ टाइम हा क्वेश्चन्स विचारतात कंपॅरिझनसाठी तुम्हाला 4 मार्क्सला. ओके. तर तुम्हाला हा परफेक्ट करून घ्यायचा आहे. आपण डिटेल कंपॅरिझन बघणार आहोत. त्याआधी आपण जस्ट क्विकली बेसिक कन्सेप्ट समजून घेऊया की एक्झॅक्टली मायक्रो प्रोसेसर काय आहे आणि मायक्रो कंट्रोलर काय आहे, आणि त्यानंतर आपण त्यांचं कंपॅरेटिव्ह स्टडी बघू की दोघांमध्ये डिफरन्स काय आहे किंवा त्याचं कंपॅरिझन डिटेलमध्ये बघू. मायक्रो प्रोसेसर काय आहे. ओके. तर आता आपण काय बघणार आहोत की मायक्रो प्रोसेसर काय आहे. ओके. बघा, सेम लाईक युअर मायक्रो कंट्रोलर, मायक्रो प्रोसेसर सुद्धा काय आहे, एक CPU आहे. ओके. हा काय करतो, तुमच्या CPU ची फंक्शनॅलिटी करतो. याच्यामध्ये तुम्हाला ALU असतो, म्हणजेच अर्थमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी. ओके. अर्थमॅटिक म्हणजे जे आपण नॉर्मली अर्थमॅटिक करतो, 2 नंबरची ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल. ओके. आणि लॉजिकल ऑपरेशन म्हणजे तुमचे जे लॉजिक ऑपरेशन आहेत, अँड ऑपरेशन असेल, ऑर असेल, नॉर असेल. ओके. हे सर्व ऑपरेशन पण आपण कशामध्ये करू शकतो, तुमच्या CPU मध्ये. आता इकडे लक्षात ठेवायसारखं काय आहे की मायक्रो प्रोसेसर मध्ये हा तुमचा मायक्रो प्रोसेसर आहे. ओके. हा जो तुमचा ब्लॉक आहे, हाच तुमचा ब्लॉक फक्त एका IC मध्ये पॅक केला जातो आणि याला नाव दिलं जातं मायक्रो प्रोसेसर किंवा म्यूपी. ओके. आणि हे जे बाकीचे डिव्हाइसेस आहेत, रॅम, रॉम, IO, टायमर, ओके, किंवा सिरियल पोर्ट, हे सगळे तुम्हाला काय करावं लागतात, एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतात. म्हणजे रॅमसाठी तुम्हाला एक एक्सटर्नल मेमरी इंटरफेस करावं लागेल, रॉमसाठी तुमची एक सेपरेट चिप असेल. ओके. IO पोर्टसाठी सुद्धा तुमची सेपरेट चिप असेल, टायमरसाठी तुम्हाला सेपरेट एक्सटर्नल IC यूज करावं लागेल. आणि या तुमच्या मायक्रो प्रोसेसरच्या IC मध्ये काय असेल, फक्त CPU असेल, तुमचं अॅक्युम्युलेटर असेल, तुमचे काही रजिस्टर असतील जे तुम्ही प्रोग्रामिंगसाठी यूज करणार आहात. त्यानंतर तुमचा प्रोग्राम काउंटर जो रजिस्टर असतो तो तुमचा CPU मध्ये असेल. त्यानंतर स्टॅक पॉइंटर, क्लॉक, तुमचं इंटरप्ट सर्किट, हे सगळं तुम्हाला IC मध्ये मिळेल, म्हणजे मायक्रो प्रोसेसर मध्ये मिळेल. बट तुम्हाला काय मिळणार नाही, चिपमध्ये रॅम नसेल, रॉम नसेल,
त्यानंतर आयओ पोर्ट्स नसतील तुमचे, ओके. त्यानंतर टायमर नसतील, हे तुम्हाला काय करावं लागेल, एक्सटर्नली त्याच्या सेपरेट चिप्स कनेक्ट करावं लागेल जर तुम्हाला काही प्रोजेक्ट बनवायचा असेल तर, ओके. तर बेसिक डिफरन्स काय आहे की मायक्रो प्रोसेसरमध्ये रॅम, रॉम, आयओ पोर्ट, टायमर आणि सिरियल कॉम पोर्ट, ओके, हे सगळं तुम्हाला काय करावं लागतं, एक्सटर्नली इंटरफेस करावं लागतं. बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर काय असतं की हे पूर्ण तुमचं एकाच चिपमध्ये सर्व अवेलेबल असतं. म्हणजे तुम्हाला कोणतेही एक्सटर्नल आयसी इंटरफेस करायची गरज नाही रॅमसाठी. आपण बघितलं की आपल्या कंट्रोलरमध्ये ऑन चिप रॅम आहे. ऑन चिप म्हणजे एकाच 40 पिनची जी तुमची चिप आहे. ऑन चिप रॅम म्हणजे ही जी तुमची आयसी आहे 40 पिनची, ओके. याच चिपमध्ये तुम्हाला इनबिल्ट रॅम रॉम मिळते कंट्रोलरमध्ये. बट इन केस ऑफ मायक्रो प्रोसेसर ती तुम्हाला एक्सटर्नल चिप कनेक्ट करावं लागेल, ओके. जर हा माझा मायक्रो प्रोसेसर असेल तर मला याच्यासोबत एक्सटर्नली रॅम इंटरफेस करावं लागेल, ओके. त्यानंतर रॉम इंटरफेस करावं लागेल, जसं आपण इकडे दाखवलंय बघा. काय दाखवलंय आपण, ही तुमचा एक मायक्रो प्रोसेसर आहे, ही मायक्रो प्रोसेसरची चिप आहे. नंतर डेटा बस वापरून तुम्ही काय केलं, एक रॅम कनेक्ट केली, ओके. सेम रॅम ॲड्रेस बसला पण कनेक्ट केली. तुमचा डेटा बस आहे, ओके. हा ॲड्रेस बस आहे. तर तुम्ही काय केलं, एक्सटर्नल रॅम, रॉम, आयओ पोर्ट्स, टायमर आणि सिरियल कॉम पोर्ट हे सगळं तुम्हाला काय करावं लागलं, एक्सटर्नल कनेक्ट करावं लागलं. त्यानंतर तुम्हाला अजून लक्षात ठेवायचं की फर्स्ट मायक्रो प्रोसेसर कोणता होता, इंटेलचा 4004 हा 4 बिटचा तुमचा मायक्रो प्रोसेसर होता, ओके. त्यानंतर जो फेमस आहे बघा, ज्यावेळेस आम्ही डिप्लोमाला होतो त्यावेळेस आम्हाला सेपरेट सब्जेक्ट असायचा 8085 वरती, ओके. तर हा पण तुमचा काय आहे, 8085 हा मायक्रो प्रोसेसर आहे, हा 8 बिटचा आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला जर याचं ॲप्लिकेशन बघितलं तर खूप कॉम्प्लेक्स सर्किट बनतात. तुम्हाला एक प्रोसेसरची आयसी ड्रॉ करावी लागते, त्यानंतर तुम्हाला पेरिफेरल आयसी ड्रॉ करावी लागते, त्यानंतर तुम्हाला एक्सटर्नल इंटरफेसचं ॲप्लिकेशन सर्किट ड्रॉ करावं लागतं, ओके. तर हे सगळं खूप कॉम्प्लेक्स होतं 8085. आता तुम्हाला ते नाही आहे, तुम्हाला फक्त कंपॅरिझन आहे आणि तुम्ही डायरेक्ट 8051 शिकणार आहात. 8085 आता तुम्हाला नाही आहे, ओके. हा पण काय आहे, 8 बिटचा मायक्रो प्रोसेसर आहे. थर्ड, मायक्रो प्रोसेसर कुठे वापरतात, जिथे तुम्हाला कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग करायची असते, ओके. कॉम्प्लेक्स प्रोसेसिंग म्हणजे काय, खूप जास्त डेटा तुम्हाला प्रोसेस करायचा आहे, त्याच्यावरती वेगवेगळे प्रोसेसिंग करायची आहे किंवा नंबर ऑफ डिव्हायसेस इंटरफेस करायचे आहेत. जसं की आपण मोबाईल बघतो, ओके. मोबाईलमध्ये काय काय फंक्शनॅलिटी आहे, तुमचं म्युझिक आहे, ओके. त्यानंतर व्हिडिओ स्ट्रीमिंग आहे, ओके. त्यानंतर तुमचं कॉलिंग, ओके. त्यानंतर अजून खूप सारे ॲप्लिकेशन्स आपण इन्स्टॉल करू शकतो, खूप सारे प्रोसेसर आहे. त्यासाठी आपल्याला काय लागतं, खूप जास्त रॅम लागते, खूप जास्त प्रोग्राम मेमरी लागते, डेटा मेमरी लागते, ओके. त्यामुळे आपण मोबाईलमध्ये काय यूज करतो, मायक्रो प्रोसेसर, ओके. मायक्रो प्रोसेसर कुठे यूज करतात, मोबाईलमध्ये. प्लस तुमच्या लॅपटॉपमध्ये पण काय यूज करतात, मायक्रो प्रोसेसर, ओके. तर मायक्रो प्रोसेसर कुठे यूज करतात, जिथे तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स सिस्टीम डिझाईन करायची आहे, ओके. आणि मायक्रो कंट्रोलर कुठे यूज करतात, जिथं तुम्हाला एक छोटंसं सिम्पल प्रोसेस कंट्रोल करायची आहे किंवा एक छोट्या प्रोजेक्टसाठी तुम्ही काय करणार, जिथे तुम्हाला जास्त नंबर ऑफ सिग्नल्स नसतील. आता मायक्रो कंट्रोलर पण खूप ॲडव्हान्स झालेत. मायक्रो कंट्रोलरमध्ये सुद्धा तुम्हाला अप टू 4 GB इंटरनल रॅम येते, खूप जास्त रॅम किंवा रॉम आता अवेलेबल असते. बट जनरली कन्सेप्ट कसा लक्षात ठेवायचा आहे की मायक्रो प्रोसेसरमध्ये ऑल द पेरिफेरल्स एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतात, मायक्रो कंट्रोलरमध्ये ते काय असतं, इनबिल्ट असतं. आता आपण क्विकली मायक्रो कंट्रोलर बघूया आणि त्यानंतर आपण लगेच बघणार आहोत की कंपॅरिझन बिटवीन मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रो प्रोसेसर, ओके. आता आपण काय बघतोय, मायक्रो कंट्रोलर, ओके. तर मायक्रो कंट्रोलरमध्ये काय आहे की सेम तुमची फंक्शनॅलिटी आहे, तुमच्याकडे एक ALU आहे, CPU आहे, ओके. प्रोसेसर कोर आहेत, काही पेरिफेरल्स, रॅम, रॉम, ओके. बट या केसमध्ये काय आहे की हे सर्व जे तुम्हाला ब्लॉक दिसतात हे तुमचे फक्त एकाच चिपमध्ये म्हणजे एका सेमीकंडक्टर पॅकेजमध्ये तुमचे काय केलेले आहेत, एकाच पॅकेजमध्ये फॅब्रिकेट केलेले आहेत, ओके. म्हणजे हे सर्व डिव्हाइस तुम्हाला काय असणार आहेत, एकाच आयसी मध्ये मिळणार आहेत. बट इन केस ऑफ मायक्रो प्रोसेसर तुमच्याकडे सेपरेट रॉम असते, सेपरेट आयसी असते रॅमसाठी, ओके. तर मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय, तुमच्याकडे सीपीयू मध्ये काय असतं, तुमचं ALU अर्थमॅटिकल अँड लॉजिकल युनिट, ओके. त्यानंतर हा ऑसिलेटर, ओके. ऑसिलेटर म्हणजे हा काय करतो, तुमची क्लॉक फ्रिक्वेन्सी तयार करतो. त्यानंतर तुमचं इंटरप्ट कंट्रोलर, रॉम, रॅम,
टायमर्स, सिरियल पोर्ट, आय.ओ. पोर्ट्स आणि बस कंट्रोल हे सगळं तुमचं काय असणार आहे, एका आयसी मध्ये पॅक केलेलं असणार आहे. त्यामुळं मायक्रो कंट्रोलर काय असतो, हा इझी टू यूज असतो. तुम्हाला एक्सटर्नल पेरिफेरल कनेक्ट करायची गरज नाही, काही नाहीये. इझिली तुम्ही याच्यावरती प्रोजेक्ट तयार करू शकता. आपण या सेमिस्टरला कोणता मायक्रो कंट्रोलर शिकणार आहोत? आपण काय शिकणार आहोत या सेमिस्टरला? तुमचा मायक्रो कंट्रोलर. ओके, तर कोणता मायक्रो कंट्रोलर आपण शिकणार आहोत? तुमची आयसी आहे 8051. ओके, कोणता मायक्रो कंट्रोलर आहे हा? 8 बीट मायक्रो कंट्रोलर. 8 बीट म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स शिकता त्यावेळेस तुमच्याकडे काय असतं, एक 0 किंवा 1. ओके, हा जर मी 1 0 लिहिला तर हे किती झाले तुमचे 2 बीट. हा 1 बीट, हा 1 बीट. यात अजून 2 बीट काढले तर हे टोटल किती झाले 4 बीट. अजून 4 बीट काढले तर हा झाले तुमचे 8 बीट. 8 बीट मायक्रो कंट्रोलर म्हणजे काय, की हा ऍट अ टाइम 8 बीट डेटा प्रोसेस करेल. 8 बीट डेटा प्रोसेस करेल. ओके, त्याला म्हणतात 8 बीट मायक्रो कंट्रोलर. 16 बीट मायक्रो कंट्रोलर म्हणजे ऍट अ टाइम तो काय करेल, 16 बीट तुम्ही प्रोसेस करू शकता. 16 बीटची डेटा बस तुमची असेल. ओके, जनरली 8 बीट म्हणजे 8 बीटची डेटा बस असते तुमची. ओके, तर मायक्रो कंट्रोलर तुम्हाला समजलं. सर्व तुम्हाला काय मिळणार आहे, इनबिल्ट मिळणार आहे. ऑन चिप तुम्हाला काय मिळणार आहे इकडे, ऑन चिप म्हणजेच एकाच आयसी मध्ये रॅम, रॉम, आय.ओ. पोर्ट्स. आपण बघितलं आपल्याकडे किती आय.ओ. पोर्ट्स आहेत, 4 आय.ओ. पोर्ट्स आहेत. प्रत्येक पोर्ट मध्ये 8 जीपीआयओ पिन आहेत, म्हणजे 8 पिन्स तुम्हाला आहेत. तर टोटल किती जीपीआयओ पिन असणार तुमच्याकडे? जीपीआयओ म्हणजे जनरल पर्पज इनपुट आउटपुट पिन्स, त्या असणार आहेत तुमच्याकडे 32. ओके, त्यानंतर इनबिल्ट सिरियल पोर्ट असणार आहे तुमच्याकडे UART. ओके, तर हे झालं बेसिक कन्सेप्ट मायक्रो कंट्रोलर रिलेटेड. ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मायक्रो प्रोसेसर म्हणजे रॅम, रॉम, पेरिफेरल डिव्हाइसेस, टायमर, सिरियल पोर्ट हे सगळं एक्सटर्नल आयसीच्या फॉर्म मध्ये असतं. बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर एव्हरीथिंग इज पॅक इन वन सिंगल चिप कॉल्ड ॲज अ मायक्रो कंट्रोलर. ओके, दोन्हींचं फंक्शनॅलिटी सेम आहे, बट डिपेंड्स ऑन ऍप्लिकेशन, नंबर ऑफ प्रोसेसिंग रिक्वायर्ड, नंबर ऑफ डेटा वी नीड टू प्रोसेस. बेस्ड ऑन दॅट विल सिलेक्ट मायक्रो कंट्रोलर. जितके पण तुमचे डिव्हाइसेस आहेत इम्बेडेड, ओके, जसं तुमचं काही फ्रीज असतील, फ्रीजमध्ये काही ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोलर असतं, किंवा वॉशिंग मशीन असेल, किंवा तुमचे स्मार्ट बल्ब असतील, किंवा टेलिव्हिजन असतील. ओके, मायक्रोवेव्ह, या सगळ्यांमध्ये काय वापरतात, तुमचं मायक्रो कंट्रोलर वापरतात. जिथे छोटे छोटे ऍप्लिकेशन असेल, तुमचा कीबोर्ड असेल, माऊस असेल, यामध्ये सुद्धा काय यूज करतात, मायक्रो कंट्रोलर. बट तुमच्या लॅपटॉपचा जो मेन प्रोसेसर असतो, जो आपण डिनेट करतो i7 i5, तो काय असतो, तो असतो तुमचा मायक्रो प्रोसेसर. जिथे कमी प्रोसेसिंगची गरज असते, जास्त नंबर ऑफ इंटरफेसेस नसतात, त्या ठिकाणी आपण काय वापरतो, मायक्रो कंट्रोलर. आता आपण काय बघणार आहोत, डिटेल कंपॅरिझन बघणार आहोत तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, की कंट्रोलर आणि प्रोसेसर मध्ये काय डिफरन्स आहे. ओके, तर फर्स्ट पॉइंट आपण काय जाणणार आहोत, की डेफिनेशन्स काय. ओके, आपल्याकडे इकडे आहे पॅरामीटर, इकडे आहे मायक्रो प्रोसेसर, इकडे आहे मायक्रो कंट्रोलर. तर फर्स्ट पॉइंट आपण काय लिहिणार आहोत, की इन मायक्रो प्रोसेसर मेमरी, आय.ओ. पोर्ट्स, टायमर्स, इंटरप्ट आर नॉट इंटिग्रेटेड इनसाइड द चिप. ओके, म्हणजे तुमच्या मायक्रो प्रोसेसर मध्ये काय आहे, की आय.ओ. पोर्ट्स, टायमर, इंटरप्ट हे सगळे ऑन चिप राहणार नाही. ओके, त्यासाठी तुम्हाला सेपरेट एक्सटर्नल चिप कनेक्ट करावं लागेल. हा काय झाला तुमचा मायक्रो प्रोसेसर. सेम आता मायक्रो कंट्रोलर मध्ये तुम्हाला काय सांगायचंय, इट हॅज ऑन चिप. ऑन चिप म्हणजे एकाच आयसी मध्ये, जी तुमची 40 पिनची आयसी असणार आहे, याच आयसी मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, ऑन चिप रॅम, रॉम, आय.ओ. पोर्ट्स, सिरियल पोर्ट्स आणि इंटरप्ट कंट्रोल. तर हा झाला तुमचा फर्स्ट पॉइंट. फर्स्ट पॉइंट तुम्ही काय लिहिणार आहे, मायक्रो प्रोसेसर मध्ये मेमरी, आय.ओ. पोर्ट्स, टायमर, इंटरप्ट हे काय असतात, ऑन चिप नसतात, म्हणजे एकाच चिप मध्ये इंटिग्रेट केलेले नसतात. ओके, बट कंट्रोलर मध्ये काय असतं, त्याच्या अपोजिट, म्हणजे हे सर्व तुमचे पेरिफेरल काय असतात, एकाच चिप मध्ये इंटिग्रेट केलेले असतात. हा झाला तुमचा फर्स्ट पॉइंट. बघणार आहोत सेकंड पॉइंट काय आहे. ओके, तर सेकंड पॉइंट बघा, आपण बघूया आता इन टर्म्स ऑफ मेमरी. तर मायक्रो प्रोसेसर मध्ये काय असते, इट डोंट हॅव इनबिल्ट रॅम और रॉम. मग आपण इकडे काय लिहिणार, डोंट हॅव इनबिल्ट रॅम और रॉम. ओके, दोन्ही पण मेमरी याच्यामध्ये काय नसतात,
इनबिल्ट नसतात, आपल्याला काय करावं लागतं, एक्सटर्नली इंटरफेस करावं लागतं, सेपरेट चिप. ओके, बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर इकडे तुम्ही काय लिहिणार, इट हॅज इनबिल्ट रॅम अँड रॉम. इनबिल्ट म्हणजे काय, एकाच चिपमध्ये तुम्हाला रॅम, रॉम प्लस मायक्रो कंट्रोलर प्लस त्याचे कोअर, ALU हे सगळं एका चिपमध्ये मिळणार, इनबिल्ट. ओके, किंवा इंटिग्रेटेड इन चिप. ओके, इंटिग्रेटेड इन चिप किंवा इनबिल्ट असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी बघूया आपण. तर बघा, जनरली मायक्रो प्रोसेसर जे असतात हे काय असतात, मोर कॉम्प्लेक्स असतात. मोर कॉम्प्लेक्स का असतात, कारण एव्हरीथिंग तुम्हाला काय करावं लागतं, एक्सटर्नली कनेक्ट करावं लागतं, तुमचे पेरिफेरल्स, रॅम, रॉम, त्यामुळे त्याची सिस्टीम काय बनते, कॉम्प्लेक्स बनते. बट हे काय असतं, मोर पॉवरफुल असतं, मोर पॉवरफुल दॅन युअर मायक्रो कंट्रोलर. मोर पॉवरफुल का असतं, कारण याच्यामध्ये तुम्ही काय करता, एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट करता. लाईक बघा, आता तुम्ही तुमच्या 8085 मध्ये 128 बाईटची रॅम आहे. ओके, हिला आपण चेंज करू शकत नाही, राईट. मायक्रो कंट्रोलर मधली रॅम आपण इन्क्रीज करू शकत नाही. बट इन केस ऑफ प्रोसेसर, जर तुमच्याकडे तितक्या ऍड्रेस लाईन्स असतील तर तुम्ही काय करू शकता, हायर साईजची रॅम त्याच्यासोबत इंटरफेस करू शकता, त्यामुळे तुमचं मायक्रो प्रोसेसर काय बनतं, पॉवरफुल बनतं. आता याच्या अपोजिट मायक्रो कंट्रोलर मध्ये येऊया आपण. तर मायक्रो कंट्रोलर हे जनरली काय असतात, हे सिंपल असतात. ओके, इझी टू यूज असतात, सिंपल असतात. बट ॲज कम्पेअर टू मायक्रो प्रोसेसर इट इज लेस पॉवरफुल. लेस पॉवरफुल म्हणजे काय, की याची जी प्रोसेसिंग पॉवर असते ती लेस असते ॲज कम्पेअर टू युअर मायक्रो प्रोसेसर. ओके, तर हे 3 पॉईंट तुम्हाला समजले. आता आपण नेक्स्ट बघूया. ओके, आता नेक्स्ट आपण काय बघणार आहोत, टाइप्स ऑफ आर्किटेक्चर. ओके, तर मायक्रो प्रोसेसर मध्ये कोणतं आर्किटेक्चर यूज करतात, वॅन न्यूमन आर्किटेक्चर यूज करतात. ओके, याचं कंपॅरिझन पण आपण सेपरेट बघणार आहोत, वॅन न्यूमन काय असतं आणि हार्वर्ड काय असतं. ओके, तर वॅन न्यूमन म्हणजे काय, प्रोग्राम आणि डेटा स्टोअर करण्यासाठी सेम मेमरी यूज करतात. तर वॅन न्यूमन आर्किटेक्चर आपण कुठे यूज करतो, मायक्रो प्रोसेसर मध्ये. ओके, बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर आपण कोणतं आर्किटेक्चर यूज करतो, हार्वर्ड आर्किटेक्चर. ओके, हार्वर्ड आर्किटेक्चर कुठे यूज करतो आपण, मायक्रो कंट्रोलर मध्ये. आणि याचं काय आहे, हार्वर्ड मध्ये एक्झॅक्टली काय असतं, तर सेपरेट मेमोरी असते तुमची डेटा आणि प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी. ओके, हे झालं तुमचं टाइप्स ऑफ आर्किटेक्चर. ओके, हे पण आपण काय करणार आहोत, हे सर्व आपण डिटेल्स मध्ये बघणार आहोत. ओके, त्यानंतर ॲडिशनल डिव्हाइसेस. बघा, इकडे एक इंटरेस्टिंग थिंग्स अशी आहे, की तुम्हाला जर मायक्रो प्रोसेसरला फंक्शन करायचं असेल, ओके, तर तुम्हाला काय लागतं, रिक्वायर्ड ॲडिशनल डिव्हाइसेस. ओके, जोपर्यंत तुम्ही ॲडिशनल IC त्याला इंटरफेस करत नाही, IO पोर्ट्स असतील, मेमोरी असेल, ओके, तोपर्यंत तुमचं मायक्रो प्रोसेसर काय होणार आहे, काम करणार नाही. म्हणजेच हा काय आहे, की रिक्वायर्ड ॲडिशनल डिव्हाइसेस. ओके, टू वर्क. ओके, याला जर फंक्शन करायचं असेल तर तुम्हाला काय लागतं, ॲडिशनल डिव्हाइस इंटरफेस केल्याशिवाय तो वर्क करत नाही. बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर काय आहे, की इंडिपेंडेंटली विदाउट एनी ॲडिशनल पेरिफेरल्स. ओके, लाईक याच्यामध्ये आपल्याला काही ICs इंटरफेस करावं लागतात रॅम, रॉमच्या, त्या मायक्रो कंट्रोलरमध्ये इंटरफेस करायची गरज नाही. म्हणजेच काय, कॅन फंक्शन विदाउट एनी ॲडिशनल कंपोनंट. हे तुमचे 5 बेसिक पॉइंट्स आपण कव्हर केलेले आहेत. अजून पण आपण काही पॉइंट्स क्विकली बघूया. ओके, पण हे 5 अत्यंत महत्वाचे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, इन टर्म्स ऑफ मायक्रो प्रोसेसर काय आहे आणि मायक्रो कंट्रोलर काय आहे. ओके, तर डेफिनेशन्स आपण बघितली काय आहे. ओके, त्यानंतर मेमरी मायक्रो प्रोसेसर मध्ये इनबिल्ट नसते, कंट्रोलर मध्ये इनबिल्ट रॅम, रॉम असते. त्यानंतर कॉम्प्लेक्सिटी, मायक्रो प्रोसेसर जनरली मोर कॉम्प्लेक्स असतो बट मोर पॉवरफुल असतो. इन टर्म्स ऑफ मायक्रो कंट्रोलर, कॉम्प्लेक्सिटीच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर मायक्रो कंट्रोलर सिंपल असतं बट लेस पॉवरफुल. ओके, जिथे हाय प्रोसेसिंग असेल तिकडे तुम्हाला कुठे शिफ्ट व्हावं लागेल, मायक्रो प्रोसेसरवरती. ओके, त्यानंतर टाइप ऑफ आर्किटेक्चर, मायक्रो प्रोसेसरमध्ये वॅन न्यूमन आर्किटेक्चर यूज करतात, ज्याच्यामध्ये प्रोग्राम आणि डेटा स्टोअर करण्यासाठी सेम मेमरी यूज करतात. बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर, हार्वर्ड आर्किटेक्चर यूज करतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला सेपरेट मेमरी मिळते टू स्टोअर डेटा अँड प्रोग्राम. आणि लास्ट पॉइंट काय, ॲडिशनल डिव्हाइसेस. जर तुमच्याकडे फक्त तर ती वर्क करणार नाही, किंवा त्याला फंक्शनल प्रोजेक्ट तुम्हाला बनवता येणार नाही. त्याला जर फंक्शनल करायचं असेल तर तुम्हाला काय लागेल, ॲडिशनल डिव्हाइस लागतील. याच्यासाठी स्पेशल पेरिफेरल ICs असतात बघा मायक्रो प्रोसेसरसाठी.
त्या तुम्हाला काय करावं लागेल, इंटरफेस करावं लागतील. बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर you have everything inbuilt, right? RAM, ROM, IO ports, serial ports, on-chip RAM, right? So you don't require any additional components to perform as a microcomputer, okay, or to perform a control function, okay. You don't require any external devices in case of your microcontroller. आता अजून काही ऍडिशनल पॉइंट्स आपण क्विकली बघूया आणि त्यानंतर आपण नेक्स्ट तुमचा टॉपिक कव्हर करणार आहोत सिलेबसचा. ओके, अजून काही क्विकली पॉइंट्स आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये अजून आपल्याला काय बघायचं, जर अजून तुम्हाला विचारलं तर आर्किटेक्चर इन टर्म्स ऑफ टाइम रिक्वायर्ड. ओके, तर बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, मायक्रो प्रोसेसर मध्ये प्रोसेसिंग पॉवर जास्त असते. म्हणजेच काय असतं की हायर ऍक्सेसिंग टाइम असतो. ओके, याच्यामध्ये काय होतं, हायर ऍक्सेसिंग टाइम लागतो कारण तुम्हाला खूप जास्त डेटा प्रोसेस करायचा असतो. ॲज कम्पेअर टू कंट्रोलर मध्ये लो ऍक्सेसिंग टाइम तुम्हाला मिळतो. ओके, त्यानंतर बुलियन ऑपरेशन्स. बुलियन ऑपरेशन्स म्हणजे काय, तुमचे जे लॉजिकल ऑपरेशन्स आहेत. ओके, अँड ऑर नॉर. ओके, तर मायक्रो प्रोसेसर मध्ये डायरेक्टली तुम्ही बुलियन ऑपरेशन परफॉर्म करू शकत नाही. बट इन टर्म्स ऑफ मायक्रो कंट्रोलर तुमच्याकडे काय आहे, तुमच्याकडे एक फंक्शन आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल बीट लेवलला बुलियन ऑपरेशन परफॉर्म करू शकता. तुमच्या 8051चं एक फंक्शन पण, फीचर्स पण तुम्ही लक्षात ठेवू शकता की इन 8051 वी कॅन परफॉर्म बुलियन ऑपरेशन इन बीट लेवल. ओके, बीट लेवल म्हणजे तुमचा 8 बीटचा प्रोसेसर आहे. ओके, 8 बीटचा प्रोसेसर आहे, बट यू कॅन स्टील परफॉर्म ऑपरेशन इन सिंगल बीट. लाईक 1 जर तुमच्याकडे असेल तुम्ही याच्यावरती ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करू शकता. ओके, याला म्हणतात बीट लेवल ऑपरेशन पॉसिबल. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन्स. ओके, ज्यावेळेस आपण प्रोग्रामिंग बघणार आहोत त्याआधी आपल्याला काही इन्स्ट्रक्शन्स असतील. ओके, असेंब्ली लँग्वेज मध्ये आपल्याकडे काय असतात, नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतात. ओके, तर याच्यामध्ये बघा मायक्रो प्रोसेसर मध्ये काय आहे की मेनी इन्स्ट्रक्शन्स टू रीड राईट डेटा फ्रॉम टू एक्सटर्नल मेमरी. ओके, याच्यामध्ये काय आहे की नंबर ऑफ इन्स्ट्रक्शन्स असतील तुम्हाला, कारण आपल्याला काय करायचंय, सगळं एक्सटर्नली कनेक्ट करायचंय. म्हणजे ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये काय असणार, खूप जास्त इन्स्ट्रक्शनची गरज आपल्याला लागणार. बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर ओनली फ्यू इन्स्ट्रक्शन्स आहेत जे तुम्हाला कशाला हेल्प करतील, रीड राईट डेटा फ्रॉम एक्सटर्नल मेमरी. ओके, हा एक पॉईंट लक्षात ठेवा. नंतर पिन्स बघा, ओनली फ्यू पिन्स आर प्रोग्रामेबल. जनरली याच्यामध्ये पिन्स काय आहेत, सगळं आपल्याला GPIO कनेक्टर एक्सपांडेबल लागतात. ओके, आपल्याला ऍडिशनल आयसीज लागतात, त्याच्यामुळे खूप कमी पिन्स असतात जे आपण प्रोग्राम करू शकतो. पण इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर मॅक्झिमम ऑफ द पिन्स वी कॅन प्रोग्राम. ओके, वी कॅन प्रोग्राम, वी कॅन डिफाईन देअर स्टेट्स. लाईक तुम्हाला इनपुट करायची, आउटपुट पिन करायची, ते तुम्ही डिफाईन करू शकता. त्यानंतर बीट हँडलिंग इन्स्ट्रक्शन्स. ओके, व्हेरी फ्यू बीट हँडलिंग इन्स्ट्रक्शन्स. ओके, बीट हँडलिंग म्हणजे एका बीटवर प्रोसेस करण्यासाठी. ओके, तर याच्यामध्ये काय की खूप कमी इन्स्ट्रक्शन्स असतात जे तुमचं बीट लेवलला हँडल करू शकतात. बट इन केस ऑफ मायक्रो कंट्रोलर बुलियन इन्स्ट्रक्शन्स फॉर बीट मॅनिप्युलेशन्स. ओके, आपल्याकडे काय आहे, सेपरेट बुलियन इन्स्ट्रक्शनचा एक सेट आहे. ओके, त्यानंतर ऍप्लिकेशन्स बघा, मायक्रो प्रोसेसर आपण बघितलं वाईडली युज्ड इन मॉडर्न PC अँड लॅपटॉप्स. ओके, आणि मोबाईल पण तुमच्या, हे झाले तुमच्या मायक्रो प्रोसेसरच्या ऍप्लिकेशन्स. बट इन मायक्रो कंट्रोलर कुठे यूज करतो आपण, स्मॉल कंट्रोल सिस्टीम. ओके, स्मॉल कंट्रोल सिस्टीम सच ॲज वॉशिंग मशीन, मॉडर्न LED TV. तुमच्या व्हेकलमध्ये पण खूप साऱ्या ठिकाणी काय करतात, मायक्रो कंट्रोलर यूज करतात वेगवेगळे कंट्रोल फंक्शन करण्यासाठी. त्यानंतर नवीन जे BLDC फॅन आले त्याच्यामध्ये सुद्धा मायक्रो कंट्रोलर असतो. त्यानंतर जे पण तुमचे स्मार्ट डिव्हाइसेस आहेत, ओके, ज्याच्यामध्ये जास्त प्रोसेसिंग होत नाही, स्मार्ट होम असतील किंवा ऑटोमॅटिक वॉटर लेवल इंडिकेटर असेल किंवा काही स्मार्ट लॉक्स वगैरे असतील. ओके, या सगळ्यांमध्ये काय यूज करतो आपण, मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर तुम्हाला जर एक्झाम्पल विचारले तर बघा मायक्रो प्रोसेसर मध्ये 8086 किंवा आपण इनिशियली जे बघितलं 8085, हे पण तुम्ही ॲज अ एक्झाम्पल देऊ शकता. त्यानंतर इंटेलचे पेंटियम सिरीज किंवा जे आत्ताचे आहेत तुमचे i3 प्रोसेसर, i5, i7, हे काय आहेत, हे सर्व तुमच्या मायक्रो प्रोसेसरचे एक्झाम्पल आहेत. आणि मायक्रो कंट्रोलर जर म्हणलं तर 8051 जो आपण शिकणार आहोत या सब्जेक्टमध्ये. त्यानंतर 89960, खूप सारे मायक्रो कंट्रोलर आहेत. त्यानंतर हा पिक सिरीजचा मायक्रो कंट्रोलर आहे 16F877, हा तुमचा 16 बीटचा मायक्रो कंट्रोलर आहे. ओके, पिक सिरीज. त्यानंतर आर्मचे मायक्रो कंट्रोलर आहेत, त्यानंतर ॲटमेगाचे आहेत. असे खूप सारे मायक्रो कंट्रोलर सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओके, तर हे झालं तुमचं बेसिक कंपॅरिझन ऑफ मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. ओके, तर कोणतेही 5 ते 6 पॉईंट तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचे. ओके, 6 मार्कला जर विचारलं तर तुम्हाला पूर्ण 6 to 7 पॉईंट्स लिहिता आले पाहिजे. 4 मार्कला विचारलं तरी पण तुम्हाला
5 to 6 पॉईंट नोट डाऊन करायचे. ओके.